हे फार महत्त्वाचं, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. बऱ्याच वेळा आपण ChatGPTला प्रश्न विचारतो आणि मोस्ट ऑफ द टाइम ChatGPT हे त्याचं उत्तर बरोबर देतं. माझ्या मनात असाच एक विचार आला, त्यामुळे मी ChatGPTला प्रश्न विचारला की जर फ्युचर जनरेशनचे माइंड्स खराब करायचे असतील, त्यांना डिस्ट्रॉय करायचं असेल, तर काय करायला पाहिजे? आणि ChatGPTने त्याचं उत्तर दिलं. उत्तर पाहूयात काय. सो प्रश्न असा होता की इफ यू आर द डेव्हल, हाऊ वुड यू डिस्ट्रॉय द माइंड्स ऑफ नेक्स्ट जनरेशन? आणि त्याच्यावर मग ते सांगतंय की करप्शन वर्क्स बेस्ट वेन इट मस्करेट्स ॲज व्हर्च्यू ऑर एंटरटेनमेंट. भ्रष्टाचार जेव्हा मनोरंजन म्हणून वेश बदलतो, तेव्हा तो सर्वोत्तम कार्य करतो. पुढे ते काही मुद्दे सांगते, जसं की नॉर्मलाइज डिस्ट्रॅक्शन आणि इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लोकांना आनंदाची लहर आली पाहिजे, किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना आपण ग्रॅटिफिकेशन दिलं पाहिजे, बक्षीस दिले पाहिजे. ती गेम आली होती बघा, चिकन विनर विनर चिकन डिनर. पुढे ते सांगते की अंडरमाइन क्रिटिकल थिंकिंग. लोकांची विचार करण्याची क्षमता कुठली पाहिजे, लोकांना विचारच नाही करता आला पाहिजे. एखाद्या गोष्टीवरती तुम्ही काही विचार करताय तर ते तुम्हाला जमलंच नाही पाहिजे. म्हणजे काय, तर तुम्हाला ते स्वतःचे विचार, दुसऱ्याचे विचार तुमच्यावरती थोपवले पाहिजे. त्यानंतर ते सांगते की ग्लोरीफाय सुपरफिशियल व्हॅल्यूज. म्हणजे काय, तर शहाणपणापेक्षा प्रसिद्धी, दयाळूपणापेक्षा संपत्ती आणि चारित्र्यापेक्षा देखावा मोठा करा. म्हणजे लोकांचं असण्यापेक्षा लोकांचं दिसणं महत्वाचं करा. म्हणजे खिशामध्ये चहा प्यायला 10 रुपये जरी नसतील तरी पण त्याने पांढरे कपडे घालून सगळीकडे फिरलं पाहिजे, की लोकांनी त्याला ओळखलं पाहिजे, लोकांनी त्याला मोठा माणूस म्हटलं पाहिजे. मग तुमचं असण्यापेक्षा तुमचं दिसणं जास्त मोठं झालंय. पुढे ते सांगते की करप्ट एज्युकेशन. म्हणजेच काय, तर शाळांना परीक्षा घेणारे कारखाने तयार करून टाका. टीच व्हॉट टू थिंक, नॉट हाऊ टू थिंक. म्हणजे काय विचार करायचा हे पण तुम्हीच सांगा, कसा विचार करायचा हे सांगू नका. कारण कसा विचार करायचा हे जर लोकांना कळालं किंवा हे जर पोरं शिकली तर ते फार जास्त पुढचा विचार करतील, फार फार पद्धतशीर विचार करतील आणि त्यांना चांगल्या वाईटचा फरक कळेल. त्यामुळे विचार काय करायचा हे पण तुम्ही त्यांच्यावर थोपवा, तुम्ही सांगा काय करायचं ते. पुढे ते सांगतंय की लोकांना एकटे बनवून टाका. जरी ते भरपूर ग्रुपमध्ये असतील तरी पण त्यांना एकटेपणाची जाणीव झाली पाहिजे. त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण एकटं आहे, जगामध्ये आपण एकटं पडलोय. पुढे ते सांगतंय की जगाला चुकीच्या माहितीने भरून टाका. म्हणजे तुम्हाला जरी कुठल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल, खरं उत्तर पाहिजे असेल, तरी पण तुम्हाला ते भेटणं एवढं अवघड करून टाकायचं की ते तुम्ही शोधता शोधता थकले पाहिजेत आणि तुम्ही शांत बसले पाहिजे. म्हणजे तुमची ओव्हरऑल डेव्हलपमेंट खुटवण्यासाठी जे जे गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी करायला ते प्रेरित करत आहे माणसाला. आता ह्या सगळ्या गोष्टी खरंच लोकांना किंवा यंग जनरेशनचे माइंड डिस्ट्रॉय करण्यासाठी जे त्याने सांगितलेले आहेत ते खरंच आता होत आहेत का? जर होत आहेत हे कोणीतरी करत आहे का? आणि जर कोणी करत असेल तर आपण त्यांच्या त्या प्रयत्नाला बळी पडलोय का? किंवा त्यांच्या त्या प्रयत्नाला यश आलंय का? तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा.